आता संपूर्ण महावितरण टीमचा मॅच कडे आपण जरूर जातोय. आवाजामध्ये थोडा फेरबदल असेल. पुन्हा एकदा आपण जातोय या करण कालण्यांच्याकडे. थँक्यू सो मच आकाशजी शेळके. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चिंचवलीच्या या स्पर्धेमध्ये बी पोलला आपण सुरुवात करतोय. कौस्तुभ 11 हनुमान लोणिवले आणि त्यांच्या विरुद्ध साई 11 नवीन वसाहत रोहिंसन यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. स्क्रीनवरती चेक करण्यात येईल. चला इथे आपण पाहतोय उपस्थित मान्यवर चिंचोली गावचे गोल्डमॅन अर्थातच आमचे रोहिदास पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सॉनग्राउंड अंपायरने रनआउट साठी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. चेक करण्यात येईल टीव्ही अंपायर कडून बॅटर पोहोचलाय की नाही पोहोचला. पहिल्याच बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला गणेश पाटील कडून. गणेश पाटील आणि सूरज पाटील ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आत आहे. सूरजची विकेट धोक्यात होती आणि टीव्ही अंपायर साठी सीझन फलंदाज बाद. 4 ला पहिली विकेट कौस्तुभ 11 हनुमान लोणिवलीची. प्रत्येक डावामध्ये याची नोंद घ्या, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा फटका बसेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय पवन गायकवाडला. केतन आता मैदानाचा आताला. आदरणीय उद्योगपती वैभव शेठ गिरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपलं देखील सहर्ष स्वागत. टोला बॉल मिड ऑफचा प्रयत्न सफल. निघाला बॉल मागे, लॉंग ऑफला गॅप मोठी आहे, चेस मोठी फिल्डर साठी आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणखी एक चौकार. केतन पालवच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. खरं तर बॉल टोला लागला होता, व्यवस्थित कॉन्टॅक्ट नव्हता, तरी देखील मिसफिट झाली मिड ऑफला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बॉल. ओहो, व्हॉट अ शॉट. आय कॉन्टॅक्ट तुटला पण चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जबरदस्त. लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळालं, जेव्हा बॉल फार जवळ आला होता गणेशच्या तेव्हा त्याचा आय कॉन्टॅक्ट तुटला होता. पा नजर अटली पण बॅटचा जो फ्लो आला होता त्या फ्लोने बॉलला फार लांब फेकून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला मोठा षटकार. धावफलकावरती 14. बॅकफुटला थांबलाय बॉल, टॅप झालेला आहे. कव्हरचा फिल्डर येत आहेत, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 5वा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. धावफलकावरती 14. विकेट पडली जरी असली तरी येणाऱ्या नवीन फलंदाजाने देखील आक्रमण करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. केतन पालवला आपण पाहतोय. गणेश पाटील ऑलरेडी आघाडीला आला होता, जो मात्र पहिल्या बॉल पासून आनंद घेतोय. त्याच्यासोबत अगोदर आपल्याला पाहायला मिळाला होता सूरज पाटील होते, त्यांची विकेट पडली 4 नंतर. हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय कृष्णा ट्रेडर्स आमचे
कृष्णा टेडरचे सर्व त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही बाईंना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. एक प्रसिद्ध नाव चिंचवलीमध्ये आपण पाहतोय नुकताच त्यांनी आपलं यशोगीत पाऊल ठेवलेलं आहे. त्यांचे अतिथीगण आहेत कृष्णा टेडरचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व वंदनीय श्रीमान इथे त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आदरणीय विकासजी शेळके साहेब आणि त्याचबरोबर मिनेश दादा पाटील यांचे आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करू. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चिंचवली यांच्या वतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक विकेट जरी फार लवकर पडली असली तरी पुढच्या येणाऱ्या फलंदाजाने आक्रमकता सिद्ध केलेली आहे. गणेश पाटील आणि केतन पालवची ही आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये 10 वरती केतन खेळतोय, 2 बॉलमध्ये 4 वरती गणेश खेळतोय आणि जो आता असेल स्ट्रायकिंग एंडला सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. दुसऱ्या बाजूने गोलंदाज आलेले आहेत पवन. ओहो, यावेळेला आय थिंक गोलंदाजाने आवाज दिलेला आहे. अंपायरच्या सिग्नलची वाट आपण पाहूयात कशासाठी आवाज दिला होता आणि हा बॉल व्हॅलिड असेल की नसेल. इट इज डेड बॉल. बॉल जवळपास डिलिव्हर्ड करण्यासाठीच गोलंदाज आला होता. अंपायरची आता वॉर्निंग असेल विकेट किपरला. चौदा धावा आहेत. पहिला बॉल पवन शफल झालाय. स्कूप करायचा होता, टोला लागलाय. काही काळ हवेत जरूर आपण बॉलला बघितलंय. सिली पॉइंट मध्ये मात्र त्यामध्ये एक धाव मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 15 या आकड्यावरती. स्कूप करायचं होतं ज्याला आपण सुपला सध्या म्हणतो. IPL ला सुरुवात होईल. सूर्या भाऊ MI ची आय थिंक पहिलीच मॅच आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक सुरुवात आहे पहिल्या विकेट नंतर. मात्र इथे पहिल्याच बॉल वरती हाफ चान्स होती. टोला लागला होता बॉल. केतन लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट डाऊन दी ग्राउंड थेट साइड स्क्रीन वरती. अंपायरचा सिग्नल हा येतोय केतनच्या बॅट मधून. हे आपण बाउंड्री चेक करूयात बिकॉज क्लोज आहे बाउंड्री लाईनचा बॉल. अंपायरचा सिग्नल 4 धावा आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल त्यांचा 4 धावा आहे. आपण टीव्ही अंपायरची मदत घेऊयात आणि पाहूयात एक्झॅक्ट बॉल कुठे लँड झालेला आहे. इट इज 4. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 4 ने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझॉन 19. पुन्हा समोर खेळला फ्लॅट लॉंग ऑफ कडे. यावेळेला थोडासा बाजूने इथे येतोय चौकार. केतन पालव हँड अँड कॉर्डिनेशन फार दर्जेर आहे त्याचं आणि फुटवर्क ज्याला आपण म्हणतो. फुटवर्क पहा बॉल जेव्हा रिलीज होतोय लगेच असं स्वतःला सेट करतोय थ्रू दी लाईन. दोन्ही फटके आपण बघितलेत. तिसरा मारण्याचा प्रयत्न येणार रेंज होती. थोडासा लांब बॉल विकेट किपर पासून आपण बघितलाय. हाफ चान्सर जरूर होती त्याला मात्र थोडासा लांब राहिला. विकेट किपर आपण म्हणू देखील शकतो की संधी होती. धावसंख्या 23 आहे. या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी. अर्थातच पॉवर प्ले मधले 2 बॉल. लॉफ्ट केला. हाफ वॉली आलाय. लॉंग ऑनला चाललाय बॉल. फिल्डर उपस्थित पण फक्त पाहत राहील. लुक त्या ताराप्रमाणे बॉल डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइट. षटकार. स्ट्राइक रेटने शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. पवनने पेस ऑफ करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल निसटलाय. तो कुठून गेला. अंपायरचा सिग्नल आलाय व्हाईट बॉल. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ऍक्शन रिप्ले. येस पेस ऑफ करायचा होता
लो फुल टॉस टाकायचं होतं पण जास्त बाहेर पडलाय बॉल, नियंत्रण नव्हतं. 30 धावा धावफलकावरती. बॉलची आय थिंक चाच पडताळणी करण्यात येते. दोन्ही आपले अंपायर्स व्हायला मिळतात, सँडी पालकर सर आणि त्याचबरोबर सुनील तांडेल सर. आय थिंक बॉल एक्सचेंज करण्यात येतोय, अंपायर्सने देखील बघितलं. हो, यावेळेला व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. बॉल गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगला 2 फिल्डर, 1 बॉल, 2 बॅटर आहेत. 2 धावा दोघांनी पूर्ण केलेल्या. ट्रिपलचा कॉल नसेल. चांगला थ्रो आला, गुड फिल्डिंग. डीप मध्ये फिल्डर आपण बघितला सुमित आणि ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 1 विकेट. बॅटिंग करत असताना कौस्तुभ 11 जय हनुमान लोणिवली. धावफलकावरती 32. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट पडले 2 षटकांमध्ये. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त खेळ केला. गणेशची सुरुवात होती, त्यानंतर खास करून विकेट पडले एका बॅटरची त्यांच्या. मात्र केतन जेव्हापासून मैदानाचा आत आलाय, आक्रमकता त्याने सिद्ध केलेली आहे. 8 बॉलमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि ओव्हरऑल 32 वरती धावफलक. सचिन कडू ज्यांना आपण मागच्या काही मॅचेस मध्ये ऍज अंपायर म्हणून बघितले या स्पर्धेमध्ये. फुल लेंथ ऑनसाइडला टर्न केला, फाईन लेग. ऑनसाइडला व्यवस्थित टर्न करत आलं नाही. एज घेऊन, हेल्दी एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेग कडे जात असताना तिथे फिल्डर उपस्थित होता. खेळपट्टीला ओळखले त्यांनी, पण पाव्यात गोलंदाजी कशी होईल. एका बाजूला प्रचंड अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय गणेश पाटील जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॅकफुटला 1 हँडेड हुक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, षटकार. मागणी करण्यात येते पहा पुन्हा एकदा अंपायर्स कडून. षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक केलेला बॉल आहे असं मॅनेजमेंट टीम मत आहे. प्लीज त्यामुळे वेळ संदर्भात आम्हाला कॉपरेट करा, हेच एक मत असेल आमच्या मॅनेजमेंटचा. कारण आजचा जो बी पोल आहे थोडासा लेट सुरुवात झाली, त्यामुळे वेळ संदर्भात प्रत्येक टीमला सहकार्य करायचं. 38 धावा. पुढचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं. बॉल सिली मिड ऑफ कडे चाललाय. सेल्फ फॉलो थ्रू मधून सचिन फार वेगाने आलाय. अपील नव्हती बिकॉज इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा फार बाहेर होता. ते देखील स्वतः अंपायर आहेत, त्यामुळे बॉल कडे थेट धावले, कारण आउट तर मिळणार नाही, धाव आता जायला नको. 38 धावा. 3 बॉलसाठी अजूनही बाकी. करंट रन रेट 16.29. फुल लेंथ आहे, डीप स्क्वेअर लेग फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिस फिल्टर झालेली आहे. पहिली धाव पूर्ण झाली. डबलचा कॉल आहे. रनआउटची शक्यता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय, तो कव्हर करता आला नाही. त्यामध्ये गणेश पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. 2च्या साने धावसंख्या पोहोचली 40 वरती. धावसंख्येचा वेग प्रचंड आपण पाहतोय. करंट रन रेट 16चा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्या जर धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर प्रथमतः एक मात्र पर्याय की तुम्हाला विकेट मिळवाव्या लागतील. गणेशची विकेट, केतनची विकेट जर आली नाही, दोघे सेट बॅटर आहेत, हेच तुम्हाला पाहायला मिळेल. मिस टायमिंग जरूर, पण गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिला टप्पा आणि थेट गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. यस, धावसंख्येची भूक आपल्याला पाहायला मिळते. गणेशही तितकेच आहे, केतनची तितकेच आहे, कारण प्रत्येक बॉल वरती तुटून पडतात.
ज्या पद्धतीने आपल्याला जर भूक लागली असेल, आपल्याला 1 ते 2 तासानंतर जर आपल्या समोर ताट आला, आपण तुटून पडतो त्यावरती आपली भूक भागवण्यासाठी. ही धावांची भूक आहे. 44 धावा धावफलकावरती. कडूवरती आक्रमण. 4 बॉल मध्ये 12 आतापर्यंत आलेले आहेत. कमी गती, यावेळेला मिस टायमिंग, पण फिल्डर पोहोचणार नाही. मिड ऑफ प्रयत्न होता, लॉंग ऑनचा प्रयत्न होता, लॉंग ऑफचा प्रयत्न होता, तिघांच्या मध्ये पडलाय. 2 धावसंख्या पुढे जाईल. कॉमॉस ऑन 46. 46 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांना कॅप्टन्सला विनंती असेल टॉससाठी रिपोर्ट करा. जय बहिरीदेव मोसारे आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स किडुकपाडा यांच्या मध्ये पुढचा सामना. ड्रिंकचा सिग्नल अंपायरचा. पाणी घेऊन लगेचच अतिरिक्त खेळाडू. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा येऊयात आपण ग्रामसमन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. श्रीराम 11 चिंचोली व भारतीय जनता पार्टी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 तिसरी रजनी बी पोल मधला पहिला सामना. कौस्तुभ 11 जनुमान लोणिवली आणि त्यांच्या विरुद्ध साई 11 नवीन वसाहत रोहिंजन यांच्यामध्ये आपण एन्जॉय करतोय. हा डाव पहिला आहे. 3 ओव्हर्स मध्ये जबरदस्त खेळ. करंट रन रेट 15.33 आहे. 46 धावा. ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते ती जवळपास 42 धावांची. केतन पाटील 24 वरती नॉट आउट आहे. केतन पालव आणि त्याचबरोबर गणेश पाटील 21 ला नॉट आउट आहे. 46 वरती सध्याचं धाव फलक कौस्तुभ 11 हनुमान लोणिवलीचा. 4th ओव्हरला होती सुरुवात आणि गोलंदाज आलाय पवन गायकवाड. ओव्हर द विकेट पहिला बॉल घेऊन शॉर्ट ऑफ लेन पूल करायचा होता, मात्र यावेळेला बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल टाकावे लागणार आहेत कारण 3 ओव्हर्स मध्ये प्लॅटफॉर्म सेट आहे. उर्वरित 12 बॉल मध्ये जरी 20 धावा आल्या तरी धावा फलकावरती तुम्हाला 60+ स्कोर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथून जर आता गोलंदाजांनी कमबॅक केलं नाही तर हाय स्कोर आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळू शकतो. आणि मॅक्सिमम रनच्या प्रयत्नामध्ये सध्या दोन्ही फलंदाज देखील आहेत. दोघेही सेट बॅटर आहेत. केतन पालव इज ऑन स्ट्राइक. लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट बॉटम अँड त्याचं पहा. लॉंग ऑनला फिल्डर्स पहा. चांगली फिल्डिंग. डबलचा कॉल होता. योग्य वेळेला पुन्हा माघारी आलाय. मी ते एकच गुड फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑनला अक्षय आणि त्यानंतर थ्रो करत असताना आपल्याला पाहायला मिळाला प्रसाद. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील आहे. क्रिकेट इज अ टीम वर्क गेम. नवनाथजी नरेश साहेब यांना विनंती असेल. वर्लेश्वर रेसिडेन्सी चिंचोलीचे अध्यक्ष आहेत. या पण मंचावरती नवनाथजी नरेश साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागतम. 47 धावा फलकावरती. या षटकातील अजूनही आपण बघितलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट थोडंसं कमी झालंय. 14 वरती येते कारण डॉट बॉल येतात या ओव्हर मध्ये. पवनने चांगली बॉलिंग केली जो आपल्याला या अगोदर देखील पाहायला मिळाला होता. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला पूल थेट पॅव्हलियन मध्ये की त्या फिल्डरच्या हातात. प्रयत्न चांगला होता. हाताला स्पर्श आणि पॅव्हलियन मध्ये हर्ष. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅकफुट वरती आला. क्रिकेट
पॉपिंग क्रीजच्या डेप्थ मध्ये गेला आणि त्यानंतरचा फटका चांगला प्रयत्न होता स्क्वेअर लेगचा फिल्डरचा, मात्र त्याचा हाताला लागून बॉल थेट पॅव्हलियन मध्ये. 53 धावा. एज बॉल झाला मागे फाईन लेग कडे, क्रीज सोडले, डायरेक्ट हिट, काम तमाम होतं. डायरेक्ट हिट हुकलंय. गणेश सेफ आहे. डॉट बॉल. षटकार आलाय 53 वरती, धावफलक गेला आणि पुढच्याच बॉल वरती चान्स होती ती गमावलेली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53 धावा. एक बॉल आणि बाकी आहे 4th ओव्हर मधला. पवन ऑन ड्राइव्ह केलाय, लॉंगन कडे फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिसफिल्ड. बॉलला न पाहता फक्त वेगाने बॉल वरती धावत आलाय. क्रिकेटचं बेसिक्स नव्हतं फिल्डिंग मधलं, चूक झाली आहे. 4 धावा आल्या, 4 षटकांचा खेळ संपला. 57ला 1. कौस्तुभ 11 जय हनुमान लोणिवली. बरोबर 4 ओव्हर्स मध्ये तुम्ही 20 मिनिटं घेतलेत, त्याबद्दल तुमचा आभार. पुढच्या सर्व संघांना ही सूचना असेल. चान्स आहे पण थांबलाय. चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. बॉटम अँड पा केतन पालवचं तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला पाहायलाच मिळेल नेक्स्ट बॉल वरती. फार स्ट्रॉंग आहे. हँड अँड कॉर्डिनेशन, स्वतःला फार लवकर सेट करतोय फुटवर्कच्या बाबतीत. पुन्हा त्याच दिशेने यावेळेला बॉल फर्स्ट छटेमध्ये पकडता आला नाही. थ्रो खराब पण मागे बॅकअप आहे. अग्रेशन ऍज अ बॉलर तुमच्याकडे अग्रेशन देखील असावं लागतं आणि ते आपण गोलंदाज सुमित कडे पाहतोय. 2 बॉल डॉट आले. सेट बॅटर केतन पालवच्या अगेन्स्ट 2 बॉल डॉट टाकणे सोपं काम नाही, ते त्यानं केलेलं आहे. स्लॉगर मध्ये प्रामुख्याने आपण एक गोष्ट पाहतो की प्रत्येक बॉल वरती विकेटची पर्वा न करता आक्रमण फलंदाजांकडून होतं, पण ते आक्रमण सध्या थांबवलं पहिल्या 2 बॉल मध्ये. सुमित मागे सरकला, मिस टायमिंग, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, दोघंही येत आहेत. लॉंग ऑनचा कॉल चांगला झेल आणि केतन पालवची विकेट. 25ला त्याची विकेट येते. 57ला दुसरा हादरा कौस्तुभ 11 जय हनुमान लोणिवलीला. मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही. ज्या वेगाने 3 ओव्हर्स मध्ये धावा बनवल्या होत्या त्या वेगाने पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये बनवता आला नाही. 3 ओव्हर्स मध्ये आय थिंक 46 रन होत्या आणि मागच्या जवळपास 9 बॉल मध्ये धावा आलेल्या त्या फक्त 11. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. करंट रन रेट जवळपास जे 14, 15, 16च आपण बघितलं ते फक्त 12 वरती. नवीन फलंदाज मैदानाचा हात आलाय शुभम पाटील. इन ॲट नंबर 4 सुमित. चांगली बॉलिंग. 3 बॉल मध्ये एकही धाव दिली नाही. इव्हन त्याने विकेट काढली. फुल लेंथ थेट आलाय बॉल आत. यॉर्कर ब्रह्मास्त्र. 4था बॉल, धाव एकही नाही, मात्र दुसरी विकेट काढली आहे. वाह सुमित वाह. काय बॉलिंग केलेली आहे सुमित. या अगोदरचा पवन
पवनचं कमबॅक आणि सुमितने त्या प्रेशरला कॅरी केलं. 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. धावसंख्येला फुल स्टॉप लावणारी बॉलिंग. 57ला धावा पुढेच जात नाही. मागच्या 4 बॉलमध्ये 2 विकेट देखील आलेल्या आहेत. 5व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाचा हाताला जर्सी नंबर 18 किशोर बर्वे. बॅट तर फिरली आहे पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. 5वा डॉट आलाय. शेवटचा जर डॉट आला तर मेडन ओव्हर. ऑलरेडी या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आपण बघितलेली आहे संदीप पाटील शिवकरच्या गोलंदाजाकडून. लास्ट बॉल. ओहो मागे आलाय. अपील आहे. कॉट बँड विकेट साठी 9 सेकंडला चान्स घेतली आहे. यावेळेला रन मिळेल का? ओव्हर थ्रो मागून बॅकअप. पुन्हा चान्स घेतले. यावेळेला विकेट जाऊ शकते. अंपायरच्या सिग्नल साठी आपण थांबलोय. अंपायर्स काय सांगतात पाहूयात. आतापर्यंत कोणताही सिग्नल त्यांनी दिलेला नाही. ओके चर्चा होईल ती मुभा अंपायर्स कडे. व्हाईट साठी रिव्ह्यू. थोडस कॉपरेट करा अंपायरशी. फक्त कॅप्टनने बोला प्लीज. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. येस टीव्ही अंपायर चेक करतील आणि आपल्याला आता डिसिजन देतील. शेवटचा बॉल होता. मागच्या 5 बॉलमध्ये काही धाव नव्हती. ती धावांची भूक आपण बघितली आहे. ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवरती दोन्ही बॅटर धावत होते. ओव्हर द विकेटने बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लेंथ बॉल होता. तो पडल्यानंतर कुठून गेलेला आहे. इथे आपण पाहतोय उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय नवनाथजी नरे साहेब वर्लेश्वर रेसिडेन्सी चिंचवलीचे आपण पाहतोय. तेथील सोसायटी अध्यक्ष आहेत ते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये आर्थिक धनराशी आलेले आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय त्यांचे अगदी खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे वैभव गिरकर सर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपल्याला 2,000 रुपये आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सो इट इज फेअर डिलिव्हरी अंपायर. टोटल स्कोर या बॉलवरती किती धावा? 1 प्लस रन आउट. आय एम राईट अंपायर? 1 प्लस रन आउट. थँक्यू. सो टोटल स्कोर तुमच्या समोर आणेन. विकेट पडले 4. डाव संपलाय पहिला. धावा बनलेल्या आहेत 58 आणि 59 धावांचं टार्गेट असेल साई 11 नवीन वसात रोईंजण संघासमोर. इट्स ओव्हर टू या स्पर्धेचे मॉनिटर कॉमेंटेटर. या गावचा आवाज आपला हक्काचा आवाज. जाऊयात आपण आकाश शेळके सरांकडे. थँक्यू. जिथे आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट खेडूपाडा विरोधामध्ये आपल्याला जर्मन क्रिकेट क्लब मोसारे रोहिदास शेठ पाटील साहेब यांच्या वतीने टॉस केला जातोय. हेड कॉल आणि इट्स हेड. टॉस आलेला आहे तो जातोय खेडूपाडा संघाच्या बाजूने. निर्णयाची अपेक्षा आहे. फिल्डिंग त्यांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे फलंदाजी करायची टीम मोसालेला. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. काही सन्मान आहेत त्यामुळे बाईटकडे आता थोडस न जाता आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तर आपण सन्मानासाठी जातोय. अगदी इथे उपस्थित झालेले आमचे वर्लेश्वर रेसिडेन्सीचे मान्यवर आहेत त्यांचा मी नक्की शब्दसुमरांनी स्वागत करू. त्याआधी आम्ही जातोय आमचे चिंचवली गावचे अतिथी मान्यवर आहेत आदरणीय व्यक्तिमत्व रोहिदास पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. सन्मान करण्यासाठी आपण जाणार आहोत. आमचे अतिथीगण आमचे विठ्ठल शेळके साहेब यांच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत. सन्मान केला जाईल चिंचवली गावातील एक दमदार नेतृत्व अर्थातच आमचे रोहिदास दादा पाटील यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंवरती ज्यांचं आपण पाहतोय जीवापाड प्रेम असतं ते आमचे मान्यवर आहेत. आणि
नियमितपणे मग श्रीराम मिलन चिंचोली संघ असेल, एरवी चिंचोलीमधील कुठलाही संघ असेल, त्या संघासाठी आपण पाहतोय ते चांगलं प्रावीण्य नियमितपणे देत असतात आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर आमचे कृष्णा ट्रेडरचे सर्व त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. आपली जागा या मंचावरती आहे, आमच्या मनामध्ये आपली जागा आहे, या मंचावरती आपलं स्वागत आहे. त्यानंतर यापुढील सन्मान जो आहे तो आम्ही मदन डुकरे साहेबांचा करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. स्पर्धेची आपण वैशिष्ट्यता पाहिली तर आपल्याला पाहायला जरूर मिळतंय की जिकडे आपण पाहतोय सन्मान चिन्ह म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे देऊन आपण हा सन्मान करून घेत आहोत. एक चांगली संकल्पना आपल्याला श्रीराम मिलन चिंचोली संघाची पाहायला मिळते आणि त्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा इथे आहे. मान्यवरांचा सन्मान सोहळा. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या चिंचोली गावची संस्कृती. अर्थात ती संस्कृती जपली जाते आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय. त्यानंतर आम्ही इथे सन्मानित करणार आहोत आमचे नवनाथ नरे सर. यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येते, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी वर्लेश्वर रेसिडेन्सीचे अध्यक्ष आहेत. तब्बल 5,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. नवनाथ नरे साहेबांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. राणा त्यांच्या सोबत आहे. वर्लेश्वर रेसिडेन्सी मध्ये आपण पाहतो ते स्थित आहेत. सन्मान करण्यासाठी आपण जव्यात गणेश पाटील यांना विनंती करेन की आपण सन्मान करण्यासाठी यायचं. यापुढील सन्मान केला जाईल मान्यवरांचा. अर्थातच मान्यवर आहेत चिंचोली गावासोबत आपण पाहतो जे संयुक्त आता जोडले गेलेत आणि एक चांगलं गोड नातं ज्यांचं चिंचोलीशी जोडलेलं आहे. त्यांचे नवनाथ नरे सर यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांचा हा मान सन्मान सोहळा आपण पाहतोय. हा सन्मान सोहळा आपण पाहतोय मंचावरती सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान आपण पाहतोय. नरे कंपनी अर्थातच राणा नरे आणि नवनाथ नरे सर यांचा सन्मान आहे. त्यानंतर यापुढील सन्मान आहे वैभव गिरकर सरांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सम्यक गिरकर आणि वैभव शेठ गिरकर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. वर्लेश्वर रेसिडेन्सी मधील आमचे कार्यकारी आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. नागेश्वर शेळके यांच्या वतीने आपण हा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन साहेबांना की आपण आपल्याला पवित्र शुभ असते इथे सन्मानित करायचं आहे वैभव गिरकर सरांना आणि त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे करून घेतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपये आपल्याला आर्थिक धनराशी आलेले आहे. ते आमचे अतिथी मान्यवर आहेत वैभव गिरकर सर. त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहतो. त्यानंतर पुढील सन्मान आहे कृष्णा ट्रेडर्सचे सर्व. नुकताच आपण पाहतो चिंचोलीच्या मातीशी ज्यांचं नातं जोडलं गेलेलं आहे आणि आपल्या त्या अगदी आपण पाहतो आपल्यासोबत संयुक्त झालेले आहेत ते आमचे कृष्णा ट्रेडर्सचे सर्व यंग डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत मनीष भाई चौधरी, जे कृष्णा ट्रेडर्सचे सर्व आहेत. त्यांचा पण इथे सन्मान करून घेऊयात. साहेबांच्या वतीनं आपण हा सन्मान करूयात. नागेश्वर शेळके साहेबांच्या वतीनं आपण हा सन्मान करतो. हा सन्मान आहे एका यंग डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्वाचा, युवा उद्योजकाचा. अर्थातच आमचे मनीष भाई चौधरी कृष्णा ट्रेडर्सचे सर्व आणि खास करून आपण पाहिलं की ट्रेडर आहेत त्या. मग फक्त नावामध्ये आपण पाहतोय त्यांचं संस्थान ट्रेडर नाही आहे, तर तितकेच दिमागाने तल्लक आहेत आणि ऑनलाईन आपण पाहतोय सध्याच्या घड्यात शेअर मार्केट्समध्ये ते ट्रेडिंग करतात आणि त्याचे प्रशिक्षण देखील ते देतात. तर त्यांचाही ते आपण सन्मान करतो. थँक्यू. ही होती सन्मान. थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन की थोडासा आम्ही वेल जो आहे तो नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये न देता इकडे आपण जो आपला प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आता आवाजामध्ये थोडासा आपण फेरबदल करू. पुन्हा एकदा सनपाडाचा एक गोड आवाज. आज जवळजवळ आपण जर विचार केला 3 दिवस आपल्यासोबत जे जोडलेले आहेत ते सुनील लांबोर यांच्याकडे आपण वळतोय आणि मी थांबतोय. येस, थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मोठे समालोचक ॲज अ क्रिकेटर आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने एक मुख्य समालोचक म्हणून एक चांगली कामगिरी बजावतात आमच्या आकाश शेळके सर. याच चिंचोली गावाला ते खऱ्या अर्थानं बिलॉंग करतात आणि त्यांचाच आवाज आपण ऐकलात.
जाऊया मॅच कडे. आतापर्यंत धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात 8 धाबा. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ वेग प्रचंड होता, इतका वेग होता की बॅटरला पहा इथे मात्र हा बॉल समजणं थोडस मुश्किल झालं. त्याच्या रूपाने इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतो. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया या 2 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी आपल्याला देखील स्ट्रोक चांगला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्या रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या मोमेंटला एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतो. 10 आकडा भरपूर काही सांगून जातो. सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा 10 आकडा. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न जणू काही दाखवलाय, परंतु आता इथे पहा एक्झॅक्टली बॅटचं कलेक्शन इथून मात्र झालंय का. यस इथे जर का आपण बघितलं तर 22च्या स्वरूपानं या तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटने बॉलचं कोणतेही कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. 1 ओव्हरचा आता खेळ संपलाय आणि धावफलकावरती बिनगडी बाद 14 धावा. आपण दिवस रात्रीच्या फॉर्मॅट मध्ये देखील पाहिलं. जे पारितोषिक होतं ते पारितोषिक आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच आपण पाहतोय अद्विक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वैभव डवले सर शिवकर यांच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येकी आयवा झेल साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. या स्पर्धेमध्ये जो आयवा झेल गळा खेळाडू असेल किंवा प्रेक्षक असेल त्याच्यासाठी ते असणार आहे. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं 2 दिवस भरपूर प्रेक्षकाने खऱ्या अर्थानं आपला कॅश टिपला आणि त्यानंतर लगेचच आम्ही त्यांची नावे घेतली आणि खऱ्या अर्थानं त्यांची देखील आपल्याला स्पर्धेच्या अनुषंगाने कमाई आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान आपण पाहतोय इथे उपस्थित झालेले मान्यवर आमचे अतिथीगण आदरणीय दिनेश शेठ करमळकर साहेब चिंचवली यांचे आगमन झालेलं आहे. वूड सप्लायर्स आहेत आणि त्यांचे आपण पाहतो आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण देखील यायचं व्यासपीठावरती. या वेळेला ओव्हर नंबर 2 ला जशी काय सुरुवात झाली, ओव्हर नंबर 2 च्या पहिल्याच बॉलवरती हा तडाखा नेत्रदीपक फटका आपण बघतोय. 6 धावा षटका ठोक तोडीचे ठोक. षटकाराने इथून मात्र या गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. या वेळेला देखील पहा वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर पासून हा बॉल थोडासा खाली ठेवला. परफेक्ट वाईट यॉर्करचा वापर केला. ऍक्शन रिप्ले पहा. परफेक्ट बुंदा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे बॅटरला शांत ठेवलं. आदरणीय सन्माननीय 40 प्लॉटचे एक जबरदस्त खेळाडू उमेश दादा भोईर खिडूकपाडा यांचे या ठिकाणी शुभागमन होतं सर आपल्याला पाहायला मिळते. या दादा वेलकम सर, स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल या वेळेला देखील 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव आता कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती समीकरण आहे. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये आता धावा तुम्हाला करायच्या आहेत 38.
चला नेक्स्ट मॅच बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला पहा ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न परत ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा दाबा. आता धावफलकावरती जोडला जातं. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहता ग्रामस्थ मंडळ चषक 2025 खऱ्या अर्थाला श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र रामशेठ साहेबांनी भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेच्या अनुषंगाने दिलेल्या आनंद सिरीजची मोटरसायकल बाईक त्यांनी खरं तर आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. भरपूर चांगलं या वेळेला पहा बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. तिथे पहा दुसरा धावेचा देखील आता प्रयत्न दाखवत असताना त्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल या बॉलवरती एकूण रंगसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 आणि 24 धावा धावफलकावरती आपण बघतो. 24-24 धावा समीकरण पहा. 20 बॉल मध्ये 35 करायच्या आहेत. 20 चेंडू 35 धावा. बॉल तयार. कमी गतीचा हा बॉल. बॅट्समन पहा इथे मात्र गती ओळखू शकले नाहीयेत आणि या मोमेंटला एकदा आपल्याला पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपाने एकदा आपल्याला पाहायला मिळाले लेग बाईस. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हर मधील खऱ्या अर्थाने एक बॉल शिल्लक आहे. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार. व्यासपीठावरती मोठ्या संख्येने आमचे मान्यवर ही मॅच एन्जॉय करतात. त्या सर्वांचं सर्च स्वागत आहे. आणि इथे पहा वाह काय स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे एक धाव आता कंप्लीट झाली. ओव्हरची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 26. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी 33 करायचे आहेत. येस थँक्यू. खरं तर ओढ सर्वांना लागलेली आहे कारण 4 प्लेयरची. जिथे मात्र पहा मौलीचा उदो उदो आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल मध्ये 33. 18 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावा. 33 धावा 18 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दयाल पाटील यांना खरं तर आणलं जातं. बोला तयार. दयालचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक दुसरा आणि संघाचे तिसरे षटक हाताळण्यासाठी इथून मात्र दयाल या खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलं. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता 33 करायच्या आहेत. काय घडणार आहे या मॅच मध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक 2025. बोला तयार. या वेळेला लेगील बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा इथे जर का आपण बघितलं तर बॅटरला शांत ठेवलं आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. दयाल पाटील खऱ्या अर्थानं प्रभावित करतात. इम्प्रेस करतात. खरं तर पहिलं देखील त्यांनी षटक हाताळलं होतं. तिथे फक्त 90 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि या मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग. आणखीन एक लगातारचा तिसरा बॉल डॉट. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि इथे पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा तिसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभावित करतात. समीकरण थोडंसं अवघड होत चाललं. 15 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. 15 बॉल मध्ये 33. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल. लगातारचा चौथा बॉल डॉट.
सरळ बॅटने धावा येणं मुश्किल झालंय. खऱ्या अर्थानं उलटा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या फटक्याला देखील अपयश मिळालं. डॉट बॉल आला. बॅटर जर का आपण बघितलं तर अक्षयच्या विरोधात आतापर्यंत या गोलंदाजांना 4 बॉल डॉट बॉल हाताळले जा. बॉल तयार होतो. थांबतात, वेळ घेतात, त्याला माहिती आहे मिडनवर हाताळण्याची संधी आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहे परंतु पहा आतापर्यंत अक्षय शांत बसला. त्याला पेटून उठावं लागेल कारण 14 बॉल मध्ये आता 33 करायचे आहेत. बॉल तयार होतो. 14 चेंडू 33 ची गरज. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, खरं तर आगीचे निखारे फेकतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. गोळीच्या वेगाने बॉलची पिचिंग करतो आणि इथे पहा बॅट्समनला खऱ्या अर्थानं आपल्या बुटीमध्ये बांधून ठेवलं या गोलंदाजानं. प्रभावित केलं. आज मात्र दयाल पाटील या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या अनुषंगाने वाजत असताना ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये पाहूया. तिसरं मेडन ओव्हर इथून मात्र हाताळेल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि इथे पहा निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील आणखीन एक अनोखा कारनामा या गोलंदाजाने केला. नाव आहे दयाल पाटील. मान फ्रॉम जर का आपण बघितलं तर इथे पहा काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त. जय हनुमान लोणिवली या टीमला बिलॉंग करत असताना दयाल पाटीलने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला आणि या स्पर्धेतील तिसरं मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा त्याने केला. आता समीकरण येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहात 33. पाण्याची मागणी केली जाते. तिथे मात्र पाण्याची पूर्तता करायची आहे. डबल प्लॅन लगेच जर आपण जायचं तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर. येस थँक्यू. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहात 33. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार आहे? खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर जय हनुमान लोणिवली की त्यांच्या आगे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई 11 नवीन वसाहत रोहितजन असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 12 बॉल मध्ये 33 इक्वेशन आहे. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकल? केतन आला गोलंदाजी मार्क वरती. केतन पालव या खेळाडूला सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार होतो. या वेळेला देखील पहा वेग प्रचंड आहे परंतु तिथे मात्र टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं आणि इथे पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची अफाट गर्दी जिथे मात्र मोठ्या संख्येनं इथून मात्र प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र पंचांचा डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल केतन पालव तयार झाला. या वेळेला पहा थोडेसे शफल झाले होते, ऑफ स्टिकच्या बाहेर आले होते आणि इथे पहा
बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मागच्या बाजूला खऱ्या अर्थानं हा फटका त्यांना सजवायचा होता, परंतु इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केतन पालव. केतन पालवला आपण बघतो सध्या गोलंदाजी मार्क वरती. केतन पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल. आणखीन एक दर्जेदार बॉल, परंतु इथे मात्र थांबवलंय. चांगला निर्णय बॅटरचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा पहा. पंच आमच्यापर्यंत दोन्ही हात समांतर करतात आणि त्यांचा इशारा आला की हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा धावफलकावरती. 3.1 चेंडूंचा खेळ संपला. समीकरण 11 बॉल मध्ये 31 ची गरज. बॉल तयार. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे जरूर धावला, तिथे मात्र फक्त एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या डबल मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. समीकरण पहा. 10 बॉल मध्ये आता तुम्हाला 5 षटकार मारावे लागतील. 10 चेंडू 30 धावांची गरज. अटॅकिंग पॉवर स्ट्रोक तुम्हाला इथून मात्र सजवावे लागतील. गेअर आता बदलावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठे फटके इथून मात्र मारावे लागतील या मॅच मध्ये जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर. परंतु नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कौतुक करू, ज्या पद्धतीने या टीमच्या गोलंदाजाने बॉलिंग स्पेल हाताळलं जबरदस्त. या वेळेला पहा लाईन मिस केली आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बॅट्समन मोठा फटका मारू शकला असता, परंतु इथे पहा अस्तित्वाची लढाई लढतोय या मॅच मध्ये अक्षय. कठीण काळाला खऱ्या अर्थानं प्रसंग तोंड देत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याला आता पेटून उठावं लागेल. याही वेळेला अक्षयच्या विरोधात इथून मात्र डॉट बॉल हाताळला. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर लगातार खरं तर 8 बॉल मिस केलेले आहेत अक्षय या खेळाडूने. पाहूया मोठे फटके मारावे लागतील. शांत बसणाऱ्यातला अक्षय नाहीये. बॉल तयार होता. पुढचा बॉल. याही वेळेला क्या बात आहे, कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. जबरदस्त गोलंदाजी केतन पालव प्रभावित करतात. लगातारचा तिसरा बॉल डॉट बॅटर अक्षयच्या विरोधात. 7 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. बॉल तयार. या वेळेला आलाय आणि इथे पहा तो देखील अडवलाय. खास क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हवेमध्ये झेप घेत असताना तिथे मात्र खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं. आय थिंक किशोर आपल्याला बघायला मिळालाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या मोबदल्यात इथून मात्र विकेट गमवावी लागली बॅटिंग करणाऱ्या टीमला. खरं अक्षय इथून मात्र बाद झाला. आता समीकरण येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. सन्माननीय अतिथीगण दिनेश शेठ करमेलकर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आमचे अतिथीगण, आमचे आधारस्तंभ, आमचे आधारवड अर्थातच दिनेश शेठ करमेलकर साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं. तसेच एक सूचना आहे पहा, या पूल मधले जे सामने आहेत त्यामध्ये शेवटचा जो सामना आहे चिरडपाले आणि श्रीरामेला चिंचवली, हा सामना जो आहे तो साकी सोडून मधून दुसरा सामना आहे. तो फक्त आपण ऍडजस्टमेंट साठी खाई घेतलेला आहे. त्यामुळं सेकंड राऊंडच्या क्वालिफिकेशनचे सामने असतील त्यामध्ये जो पहिला संघ जिंकेल तो संघ खेळेल. अंतिम संघ जिंकलेला आहे त्या संघासोबत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. काही खेळाडूंना शंका होत्या, त्या शंकांचा आता निसरण इथे केलेला आहे. 6 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. 29 धावा 6 चेंडू. काय घडणार? एक नवा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेच्या अनुषंगाने? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला प्रेश पाटील. स्ट्रायकिंग इनला फलंदाज सध्या उभा. सुमित याला सध्या आपण बघतोय स्ट्रायकिंग इन वरती. यावेळीचा हा बॉल इनफिल्डच्या वरनं ऑफ साइडला अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हरचा फटका. 4 धावा चौकार. ठोक डीजे.
फडफडणार मैदानाच्या आतमध्ये मी माझ्या गावाला विजय मिळवून देणार. आणि इथे पहा नुकताच एक चांगला फटका आपण बघितला, परंतु गोलंदाज देखील पहा तो देखील सांगतोय मी देखील काही कमी नाहीये, तू मला चौकार मारू शकतो परंतु माझ्या हातात बॉल आहे, मी तुला माझ्या व्हेरिएशनने थांबवू शकतो. मोठं फटक्यांपासून इथे पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. बॉलर तयार. या वेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली. पुढापच्या रिझर्व मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉल आणि आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 24 धावांची गरज आहे. एका दुसरा एक चुकीचा बॉल आला त्यावरती षटकार आपण बघितला आणि तरी सुद्धा तुम्हाला 3 बॉल मध्ये 3 षटकार मारावे लागतील. परंतु आता पाहूया काय घडते या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 24 ची गरज. या वेळेला फटका फसला, बॉल हवेत. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होते परंतु तिथे पहा कॉल देणं भरपूर इम्पॉर्टंट होतं. कॉल दिला गेला नाही आणि आतापर्यंत धावा इथून मात्र कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2. समीकरण पहा 2 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. जवळजवळ आता फिल्डिंग करणारा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार, परंतु हे चौकार येण्यासाठी भरपूर उशीर झाला. 1 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. 1 चेंडूने 18 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती जय हनुमान लोणिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकला होता साई स्पोर्ट्स खिडकपाडा टीमच्या कॅप्टन त्यांचा निर्णय फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं. फटका दमदार आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला झेल पकडला. चौकाराचं प्रत्युत्तर विकेटने दिलं. बॅट्समन बाद झाला आणि इथे पहा आणि हा सामना जिंकलेला अर्थातच जय हनुमान लोणिवली या टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन. हार्डलक बालडक आपण देऊयात अर्थातच साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि खऱ्या अर्थाने बरोबर टाइमवर